आता आलो जबलपूरजवळ आणि या ठिकाणी नर्मदा मैयावर असलेला तिलवारा घाट हा आहे तिलवारा घाट। त्या तिलवारा घाटावर आता आम्ही स्नान करण्यासाठी थांबलो आहोत। तिलवारा घाटावर अतिशय नर्मदा मैयाचं विशाल असं पात्र आहे आणि या ठिकाणी अतिशय स्वच्छ आणि निर्मळ पाणी, अतिशय खोल पाणी आहे। या ठिकाणी आत्ताच आम्ही स्नान केलं आणि तुम्हाला जर बोटिंग करायची असेल तर या ठिकाणी अशा सुंदर सजवलेल्या बोटी आपल्याला मागं पाहायला मिळतात। बघा ही मागं जी बोट आहे ती किती सुंदर फुलांनी सजवलेली आहे आणि या बोटीमधून संपूर्ण नर्मदा मैयाचा म्हणजे नर्मदा मैयामध्ये आपल्याला फिरवून आणतात। नर्मदा मैयाचं असलेलं विशाल पात्र आणि या सुंदर अशा बोटीतून असलेला प्रवास याच्यामुळे आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं। ही होडी बघा किती सजवलेली आहे। अमरकंटक येथून उगम पावलेली नर्मदा मैया संपूर्ण मध्य प्रदेशला सुजलाम सुफलाम करत या प्रदेशातून वाहते आणि नर्मदा मैया ही धार्मिक दृष्टीनेही अतिशय पवित्र नदी आहे। त्यामुळे या ठिकाणी आज स्नान करण्याचा योग आला, हे भाग्य। नर्मदा मैयावर तिलवारा घाटावर आता स्नान नेमकं झालं आणि स्नान होईपर्यंत या ठिकाणी एक भक्त आले होते। त्यांनी सर्व नर्मदा मैयाच्या भक्तांसाठी प्रसाद आणलेला होता आणि ज्या ठिकाणी आम्ही स्नान करत होतो अगदी त्याच ठिकाणी ते आले आणि खरं म्हणजे आता आम्हाला स्वयंपाक करायचा होता, परंतु नर्मदा मैयाच्या काय मनात आलं काय माहीत, लगेच प्रसाद या ठिकाणी घेऊन एक भक्त नर्मदा मैयाचे भक्त हजर झाले आणि त्यांनी सर्वांना या ठिकाणी प्रसाद दिला। आणि प्रसाद आहे पहा, पुरी भाजी जिलेबी, अगदी जिथं स्नान चालू होतं त्याच ठिकाणी प्रसाद आणून दिला। हीच नर्मदा मैयाची कृपा असते आपल्या भक्तावर। नर्मदा मैया कधीही कोणाला उपाशी राहू देत नाही असं म्हणतात, ते अगदी आज याचा अनुभव आला। आता दाखवतो तुम्हाला तिलवारा घाट। अमरकंटकहून निघालेली नर्मदा मैया 1300 किलोमीटरचा प्रवास करून सिंधू सागराला मिळते आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर हजारो घाट आहेत आणि लक्ष देवतांचा या ठिकाणी वास असतो असं म्हणतात। आणि म्हणून नर्मदा मैयाचीच फक्त परिक्रमा केली जाते। आज या ठिकाणी येण्याचा योग आला आणि स्नान झाले या ठिकाणी हा बघा प्रसाद आणि सर्व भक्तमंडळी अतिशय आनंदाने हा प्रसाद ग्रहण करत आहेत। नर्मदा मैया कुणालाही उपाशी ठेवत नाही असं जे म्हणतात त्याचा प्रत्यय आज प्रत्यक्षरित्या आला। अशी नर्मदा मैयाची महिमा आहे। असं म्हणतात की गंगा मैयामध्ये 100 स्नान केल्याचं पुण्य नर्मदा मैयामध्ये 1 स्नान केल्यामुळे मिळतं आणि आज त्याच स्नानाचा योग आला, हे आमचं सर्वांचं भाग्य। भारतामध्ये गंगा, यमुना, सरस्वती, ब्रह्मपुत्रा अशा अनेक मोठमोठ्या नद्या आहेत, परंतु फक्त परिक्रमा केली जाते ती नर्मदा मैयाची। आणि नर्मदा मैयाची परिक्रमा ही 3 वर्षे 3 महिने 13 दिवसात पूर्ण करावी, पायी पूर्ण करतात, अनेक भक्त करतात। आजही ही परिक्रमा चालू आहे आणि या ठिकाणी अनेक भक्त परिक्रमा करण्यासाठी पूर्ण भारतभरातून येत असतात।